नमस्कार, श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपल्याला इथे शेंगदाणे आणि गुळचे मस्त असे लाडू बनवून घ्यायचे। शेंगदाण्याचे अशा पद्धतीने खूप ठिसूळ आणि सुंदर होतात, खूप दिवस टिकतात आणि पौष्टिक पण असतात। बघा अशा पद्धतीने। तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे बघा, मी शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत। सगळा कचरा वगैरे शेंगदाण्यातला काढून टाकायचा, स्वच्छ करून घ्यायचे शेंगदाणे। अर्धा किलो शेंगदाणे घ्यायचे आणि अर्धा किलोच गूळ घ्यायचे। आता आपल्याला हे मध्यम गॅसवर एकदम छान असं भाजून घ्यायचे। चला तर मग आपण शेंगदाणे भाजायला सुरुवात करूया। शेंगदाणे भाजण्यासाठी इथे एक मी कढई घेतली, मोठी अशी कढई घ्यायची म्हणजे छान भाजल्या जाते। त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया। मीडियम टू लो गॅसवर हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे। एकदम फुल्ल नाही करायचा, घाई नाही करायची शेंगदाणे भाजताना, म्हणजे छान लाडू टिकले जातात। छान असे 10 ते 15 मिनिटं मी कमी गॅसवर मस्त असे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। हे पहा अशा पद्धतीने। आता गॅस बंद करून घेते येते मी आणि शेंगदाणे आपले थंड करून घेऊया। गॅस बंद करून घेतलाय। आता शेंगदाणे ताटामध्ये काढून पसरून ठेवायचे म्हणजे पटकन थंड होतात। इथे मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे आणि असं सुती कापडावर असं उलट करून मी बारीक करून घेतलेला आहे। अशा पद्धतीने अर्धा किलो गूळ मी बारीक करून घेतलेला आहे। इथे शेंगदाणे पर मी असं परातीमध्ये असं पसरट परातीमध्ये ठेवलेले आहेत आणि पसरवून घेतलेले आहेत म्हणजे थंड होतात लवकर। मी ह्याची साल काढणार नाही, हवं तर तुम्ही काढू शकता। साली सकट पण केले ना पौष्टिक असे लाडू होतात छान। शेंगदाणे इथे पूर्णपणे थंड झालेले आहेत। आता आपल्याला शेंगदाणे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे। इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया। थोडे थोडे करून सगळे शेंगदाणे मिक्सरमधून काढून घेऊया। इथे मी शेंगदाणे अशा पद्धतीने काढून घेतलेले आहेत। थोडेसे मोठे ठेवायचे म्हणजे आपल्याला परत एकदा गूळ मिक्स करून एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे। आता अशा पद्धतीने सगळे शेंगदाणे काढून घ्यायचे, मिक्सरमधून वाटून घ्यायचे। आता हे बारीक केलेल्या शेंगदाण्यामध्ये आपल्याला अर्धा किलो गूळ घालायचा। अर्धा किलो शेंगदाणे होते ना, म्हणून अर्धा किलोच गूळ घालायचा आहे। जेवढं शेंगदाणे असेल ना तेवढंच गूळ घ्यायचा। पाव किलो शेंगदाणे असेल तर पाव किलो गूळ घ्यायचा किंवा भांड्याने पण मोजून घेऊ शकता तुम्ही। आता हे हाताने मिक्स करून घेऊया। एकही थेंब मी तुपाचा वापर न करता हे लाडू करणार आहे। इथे पहा, मी गूळ आणि शेंगदाण्याचं कूट एकत्र असं छान करून घेतलेलं आहे। आता आपल्याला थोडं थोडं करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय म्हणजे लाडू छान वळल्या जातात, अजिबात तुपाची गरज पडत नाही। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया थोडं थोडं। दुसऱ्या एका मोठ्या परातीमध्ये आपण शेंगदाणे मिक्स करून फिरवून घेतलेले ते काढून घ्यायचे। एका प्लेटमध्ये काढून घेतलेले मी असं। आता हे सगळे शेंगदाणे आणि गूळ असंच आपल्याला मिक्सरमध्ये करून घ्यायचंय। तर मी सगळे शेंगदाण्याचे लाडूचं मिश्रण तयार केलेलं आहे। अशा पद्धतीने आपण गूळ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे। हे बघा असे लाडू छान होतात। तुम्हाला एक लाडू बनवून दाखवते। अजिबात तुपाची गरज पडलेली नाहीये। जर गरज पडेल तरच तुम्ही तूप थोडंसं टाकून घ्यायचं, 2 चमचे किंवा 1 चमचा, जसं लागेल तसं। हे बघा किती छान लाडू झालेले आहे। आता अशा पद्धतीने मी सगळे लाडू बनवून दाखवते तुम्हाला। आता असेच लाडू छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार करा, अजिबात फुटत नाहीत आणि 3 महिने या लाडूला काहीच होत नाही, अजिबात काही होत नाही। तुम्ही प्रवासामध्ये पण नेऊ शकता। आता सगळे लाडू अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे। हे पहा, दुसरा पण तुम्हाला बनवून दाखवते। हे दोन्ही हाताने असं पकडून दाबायचं म्हणजे गच्च असे लाडू तुटत नाहीत। हे बघा अशा पद्धतीने आता सगळे लाडू बनवून घ्यायचे। हे बघा आपले पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू तयार झालेले आहेत। मस्त असे गोल गोल छान झालेले आहेत बघा अशा पद्धतीने। खूप सुंदर आणि मस्त 3 महिने 4 महिने टिकतात हे लाडू, काहीच होत नाही। हे बघा अशा पद्धतीने हे लाडू तयार आहेत आपले।